तो जो प्रवास असतो म्हणजे काय असोसिएट डिरेक्टर. आता मला एक प्रश्न का विचारायचा याच्यामध्ये, ठीक आहे आता क्लॅप बॉय ते नॅशनल अवॉर्ड सिनेमा विनिंग झाला, जिप्सी झाला, पण एक असोसिएट दिग्दर्शक म्हणून बरेच मला वाटतं 50 सिनेमापेक्षा जास्त काम केलेलं आहे. तर ती जबाबदारी नक्की काय असते त्या काळातली? हा, मी जबाबदारी म्हणजे काय आहे की प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगवेगळं काम असतं. म्हणजे डिरेक्शन बद्दलच बोलतोय मी. क्लॅपवर होतो त्यावेळेस मग जास्त मी क्लॅप देणं आणि त्याच्याबरोबर अजून एक काम काहीतरी असतं, म्हणजे कंटिन्युटी किंवा काहीतरी असतात बरे काम. पण ते त्याच्यामध्ये असोसिएट डिरेक्टर हे लय महत्वाचं आणि जबाबदारीचं काम असतं की डिरेक्टर नंतर जो कोण असतो डिरेक्शन मधला महत्वाचा माणूस तो असोसिएट डिरेक्टर असतो. इव्हन डिरेक्टरपेक्षा बाकीच्या गोष्टी त्याला लक्षात ठेवाव्या लागतात, त्याला माहिती असायला लागतात आणि मग त्याच्यामुळे तो बऱ्याच वेळा असतं की शेड्यूल बनवणं, त्याचं शॉर्टिंग करणं, शॉर्ट डिव्हिजन करणं. म्हणजे मेन महत्वाचं असतं की जे कलाकार आहेत त्यांच्याकडनं जे काम करतात ते त्याच्यावरती लक्ष ठेवणं, ऍक्शन कंटिन्युटी असेल, शेड्युलिंग पी वर्कला शेड्यूल बनवणं असेल, प्री प्रोडक्शन असेल, आणि जे डिरेक्टरने जे ठरवून दिले त्या गोष्टी महत्वाच्या म्हणजे ते होत आहेत ना, आणि जेवढं काम आजचं आपलं रोजचं आहे ते त्या दिवशी बरोबर होतंय ना आणि चांगल्या प्रकारे होते याच्यावरती लक्ष ठेवणं महत्वाचं. आटपाडी नाईटच्या वेळेस खरं तर कसरत होती आपली, कारण आपण मोरगावला शूटिंग करत होतो, पुरंदरेंचा वाडा होता आणि खूप म्हणजे लग्नाची गोष्ट होती, म्हणजे ते वराडा असेल बाकीचे. पण ते आता कसं होतं, वेळ कमी होता, पावसाळ्याचे दिवस होते, ते आपण नितीन सुपेकर, आपला कॅमेरामन वीरधवल पाटील होता किंवा नागराज दिवाकर, ते चांगलं काम होतं. तर त्या या सगळ्यांमध्ये की होतं बऱ्याच कसरत असते की कमी वेळामध्ये कमी बजेटमध्ये फटाफट हे सगळे सीन झाले पाहिजे. काय मग ते तंत्र म्हणजे मॅनेजमेंटचं तंत्र आहे. दिग्दर्शक म्हणून काय फक्त कथा आणि त्याच्यापुरता मर्यादित न राहता त्याला एक मॅनेजमेंटचं एक तंत्र किंवा फटाफट लोकांकडनं कसं काम काढून घ्यायचंय ही एक कला, कॅप्टन ऑफ द शिप त्यासाठीच त्याला आपण म्हणतो. भारतीय सिनेमा जेव्हा तुम्ही आता बाहेर आपण जातो त्यावेळेस काय होतं, बऱ्याच वेगळ्या देशातील प्रेक्षकांचा तुमचा सिनेमा पाहिला, त्याच्या प्रतिक्रिया आणि समज असं काही वाटलं का वेगवेगळं, किंवा कसा अनुभव आला तुम्हाला? जिप्सीचं बरंच नॅशनल इंटरनॅशनलला स्क्रीनिंग झाल्या. आता जस्ट मी आता परवाच सिंगापूरला झालं की इंडियन हाय कमिशनने इंडियन फिल्म फेस्टिवल भरवलं होतं, जिथं भारतातल्या आतापर्यंत 21 फिल्म निवडल्या होत्या. मला आनंद या गोष्टीचा जास्त आहे की जिप्सी हे एकमेव मराठी चित्रपट होता त्याच्यामध्ये स्क्रीनिंग झालं. तिथल्या ऑडियन्सला म्हणजे हाऊसफुल, थिएटर हाऊसफुल होते आणि त्याच्यामध्ये मिक्स सगळा ऑडियन्स होता. भारतीय लोकांबरोबरच आहे ना वेगवेगळे देश, जापनीज लोक होते, चायनीज लोक होते, अशी बरेच लोक होती. त्यांना खूप आवडली फिल्म. आणि त्यात मला एक प्रतिक्रिया जास्त आवडली, ती एक चायनीज शिक्षिका होत्या. तर त्यांनी मला सांगितलं की मी तुमची फिल्म आहे ना आणि सबटायटलच नाही वाचले. अच्छा. मग म्हणलं कसं काय कळलं, इंग्लिशमध्ये बोलत होतो मी त्यांच्याशी. तर ते म्हणलं की तुम्ही जे मांडलंय दृश्य स्वरूपामध्ये की ते मला त्याच्यामुळे सबटायटलची गरज नाही वाटली, डायलॉग तर मला तर काही कळतच नव्हतं, म्हणजे भाषेची काही अडचण त्यांना वाटली नाही. तर ही मला गोष्ट जास्त आवडली. बरोबर आहे. म्हणजे सिनेमाला कुठल्या भाषेचं बंधन नाहीये, आपल्या ज्या भावना आहेत व्यक्त करायच्या त्या आपण करू शकतो. जगातला कुठलाही प्रेक्षक त्याला ती आपलीच गोष्टी अशी वाटली, त्यातून तो एक आनंद चांगला मिळाला. हो, बरोबर.